नवरात्रीची जवळपास सगळी तयारी झालीच असेल। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील 9 दिवस 9 रंगांच्या साड्या देखील सिलेक्ट केल्या असतील। पण या वर्षी थोडंसं वेगळं करूयात का? याच 9 साड्या 9 प्रकारे नेसल्या तर? नमस्कार मंडळी, मी आहे श्वेता आणि मी दर आठवड्याला फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येत असते। तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते। रेग्युलर साडी ड्रेप। सगळ्यात आधी साडीचा फॉल असलेली बाजू खाली घ्यायची, संपूर्ण साडी डाव्या बाजूला घ्यायची आणि उजव्या बाजूने साडी परकर किंवा पेटिकोट मध्ये खोचत एक वेढा पूर्ण करायचा। आता दुसरा वेढा पूर्ण करायचा। यावेळी थोडीशी साडी सोडायची आणि पदर काढून घ्यायचा। पदर काढताना व्यवस्थित त्याच्या मिऱ्या काढून डाव्या खांद्यावरती घ्यायची आणि पिन लावून घ्यायची। आता राहिलेली साडी आहे त्याच्या व्यवस्थित मोठ्या मिऱ्या करून घ्यायच्या। मोठे का करायच्या? तर लहान मिऱ्या घेतल्या तर ज्यावेळी तुम्ही ती खोचता त्यावेळी पोटाजवळ फुगते आणि पोट आपलं जास्त दिसतं, त्यामुळे मोठ्या मिऱ्या करून व्यवस्थित एकावर एक घेऊन खोचून पिन लावून घ्यायची, म्हणजे त्या हलणार नाहीत। मिऱ्या खोचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मिऱ्या ही मध्यभागी न खोचता थोडीशी उजव्या बाजूला खोचायची, म्हणजे त्याचा फ्लो छान उजव्या मांडीवरती येतो। आणि शेवटी डाव्या मांडीवरची जी काही साडीचा घोळ आलेला असतो तो नीट करून घ्यायचा। तर हा आहे फायनल लुक। एखाद्या फंक्शन मध्ये किंवा लग्नामध्ये आपण घागरा घेतो, तो 2-3 वेळा घालून तसाच पडून राहतो। तोच घागरा घालून तुम्ही साडीसोबत खूप छान स्टाईल करू शकता। चला तर मग बघूयात। आता घागऱ्यावरती साडी ड्रेप करताना हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। म्हणजे तुम्हाला जर घागरा दाखवायचा नसेल तर तुम्ही साडीची सुरुवात ही उजव्या बाजूने करायची, पण मला इथे माझा घागरा दाखवायचा होता म्हणून मी एकदम सेंटरला पहिली मिरी घेतली आहे। आता मिरी ही उजव्या बाजूला घ्यायची। सगळ्यात आधी सुरुवातीला मी मोठी मिरी घेतली आहे, त्याच्यानंतर मग दुसरी, मग तिसरी अशा कंटिन्यू केलेल्या आहेत। प्रत्येक मिरीमध्ये सेम अंतर राहिलं पाहिजे। असंच करत करत मी अर्धा वेढा पूर्ण केला। आता बऱ्याच वेळेस काय होतं की मागच्या साईडला मिरी करताना आपला हात पोचत नाही, त्यावेळी काय करायचं की घागरा आपला थोडासा समोर घ्यायचा आणि मिरी करायची। आता आपल्याला पदर काढायचा आहे, त्यामुळे साडी समोर घ्यायची, त्याच्या व्यवस्थित मिऱ्या करायच्या आणि आपल्या डाव्या खांद्यावरती ठेवून पिन करायची। आता गळ्याभोवती जी साडीची बॉर्डर येते ती व्यवस्थित घेऊन डाव्या हाताच्या खालून घेऊन पुढे घ्यायची आणि जी साडीचा कॉर्नर येतो तिथे पिन करायची। तुम्ही पाहू शकता की बिना इस्त्री करता साडीच्या मिऱ्या किती छान पडलेल्या आहेत। पण इथे मी चूक केली आहे, ज्यावेळी मी पदर काढला त्यावेळी मी त्याला प्रॉपर इस्त्री केली नाही, त्यामुळे ती फुगली आहे। अशा टाईपच्या ज्यावेळी तुम्ही साड्या नेसाल त्यावेळी सगळ्यात आधी पदराला तुम्ही व्यवस्थित इस्त्री करा, किंवा मिऱ्यांना तुमच्याकडे जर स्ट्रेटनर असेल तर स्ट्रेटनरनी व्यवस्थित मिऱ्या करून तुमचा पदर करून घ्या, म्हणजे त्या छान चोपून बसतात। हा आहे फायनल लुक। मरमेड ड्रेप। जेव्हा तुमची साडी असेल किंवा तुमच्या साडीच्या पदराला खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि ती तुम्हाला दाखवायची आहे, त्यावेळी तुम्ही या प्रकारे साडी नेसू शकता। यामध्ये सुद्धा रेग्युलर साडीनुसार उजव्या बाजूने साडी खोचायला सुरुवात करून एक वेढा पूर्ण करायचा। त्यानंतर थोडीशी साडी सोडून
अर्धा वेढा पूर्ण करायचा. आता इथे पदर घेताना हा मागून पुढे उजव्या खांद्यावरती घ्यायचा. समोर जी थोडीशी साडी सोडलेली आहे त्याच्या व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्या. आता डाव्या पदराचं टोक घेऊन डाव्या हाताच्या खालून मागच्या बाजूने घेऊन उजव्या हाताच्या खालून समोर घ्यायचं आणि साडीच्या कॉर्नरला पिन लावायची. तर हा आहे फायनल लुक. गुजराती ड्रेप. नेहमीप्रमाणे उजव्या बाजूने साडी खोचायला सुरुवात करून एक वेढा पूर्ण करायचा. मात्र दुसरा वेढा पूर्ण करताना साडी न खोचता अर्धा वेढा घ्यायचा. आता इथे साडीचा पदर मागून पुढे उजव्या खांद्यावरती घ्यायचा. आता सोडलेल्या साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या. पण मिऱ्या करण्याआधी थोडीशी डाव्या साईडला साडी सोडायची. ती का तर सपोज तुम्हाला डोक्यावरती पदर घ्यायचा असेल तर त्यानुसार तुम्ही साडी सोडायची. तुम्हाला डोक्यावरती पदर घ्यायचा नसेल तर थोडीशी साडी सोडा आणि डाव्या मांडीवरती थोडीशी खोचून घ्या. आता राहिलेली जी काही साडी आहे त्याच्या व्यवस्थित मिऱ्या करून घ्या. आता गुजराती साडीच्या मिऱ्या ह्या उजव्या बाजूला असतात पण मी इथे डाव्या बाजूला घेतल्या आहेत. कारण डाव्या बाजूला ज्यावेळी मिऱ्या घेतो त्यावेळी जी आपण साडी सोडलेली आहे त्याचा फ्लो खूप छान पडतो. आता तुम्ही जो काही पदर काढलेला आहे तो डाव्या बाजूला व्यवस्थित ऍडजस्ट करून पिन करून घ्या. हा आहे फायनल लुक. ओपन ड्रेप पल्लू. काही जण वन साइड पदर घेणे सुद्धा बोलतात. आता यामध्ये रेग्युलर साडीनुसार उजव्या बाजूने साडी खोचत एक वेढा पूर्ण करायचा. त्यानंतर थोडीशी साडी सोडून पुन्हा एकदा दुसरा वेढा घ्यायचा. आता इथे मी साडीचा पदर डाव्या खांद्यावरती टाकलाय पण पिन आताच नाही लावलेली. का ते पुढे सांगते. आता सोडलेल्या साडीच्या व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्या. मिऱ्या खोचायच्या आधी त्या व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून प्रॉपर पिन करून त्या खोचायच्या म्हणजे त्या हलणार नाहीत आणि त्याचा फ्लो खूप छान पडतो. मिऱ्या झाल्यानंतर तुमचा पदर हातात घेऊन उजव्या बाजूला व्यवस्थित ओढून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की डाव्या मांडीवरती किंवा बॅक साईडला फुगा होत नाही, साडी फुगत नाही, ती छान चोपून बसते. त्यानंतर आता पदर डाव्या खांद्यावरती घेऊन पिन करायचा. आता ओपन पल्लू हे दोन प्रकारे तुम्ही घेऊ शकता. इथे मी पहिल्यांदा साडीची फक्त खालची बॉर्डर उचलून खांद्यावरती घेतली आणि पिन केलेली. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आणि मॅनेजेबल पण असते. दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळी तुम्हाला पदर मोकळा सोडायचा असतो पण तो मॅनेज होत नसतो
अशा वेळी काय करायचं, डाव्या मांडीवरती छोट्या छोट्या मिऱ्या करायच्या आणि त्या कमरेजवळ पिन करायच्या. म्हणजे तुम्ही कितीही हात हलवा, काही करा, पदर अजिबात हलणार नाही, तो व्यवस्थित चोपून राहतो. बेंगॉली स्टाईल. इथे उजव्या बाजूने साडी खोचत गोल एक वेळा पूर्ण करायचा. त्यानंतर साडीचा पदर काढून व्यवस्थित त्याच्या मिऱ्या करून डाव्या खांद्यावरती ठेवून पिन लावायची. आता राहिलेली जी साडी आहे त्याच्या मिऱ्या करायच्या. आता इथे मिऱ्या जरा वेगळ्या पद्धतीने आहेत. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या मिऱ्या करून घ्यायच्या. किमान 3-3.5 मिऱ्या बसतात. मिऱ्या झाल्यानंतर तुमच्या पदराची बॉर्डर ही खाली जाऊन मिऱ्यांच्या बॉर्डरला मिळते, म्हणजे काटकोन तयार होतो. आता गळ्याभोवती जी बॉर्डर येते ती उजव्या हाताच्या खालून ओढून मागच्या बाजूला पिन करायची. आता मागच्या बाजूचं पदराचं जे उजवं टोक आहे हे उजव्या हाताच्या खालून उजव्याच खांद्यावरती टाकायचं. आता इथे मी हे फक्त खोचलेलं आहे, तुम्ही याला मस्त छल्ला लावून सुद्धा सोडू शकता. हा आहे फायनल लुक. इन्फिनिटी ड्रेप. सगळ्यात आधी उजव्या बाजूने साडी खोचत एक वेळा पूर्ण करायचा. त्यानंतर समोर थोडीशी साडी सोडायची आणि डाव्या हाताच्या मागे साडी घेऊन मागून पुढे डाव्या खांद्यावरती पदर घ्यायचा. आता समोर सोडलेली जी साडी आहे त्याच्या व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्या. त्यानंतर पदराचं जे पुढचं उजवं टोक आहे हे उजव्या हाताच्या खालून मागून घेऊन डाव्या हाताच्या खालून डाव्या मांडीवरती आलं पाहिजे, या हिशोबाने ॲडजस्ट करायचं. त्यानंतर टोकाला इथे पिन लावायची. इन्फिनिटी ड्रेप आणि मरमेड ड्रेप ह्या जर तुम्ही व्यवस्थित नेसल्या तर ती कुठून सुरू होते आणि कुठे संपते हेच कळत नाही. हा आहे फायनल लुक. साड्यांच्या प्रकारामध्ये नऊवारी स्टाईल येणार नाही असं कधी होईल का? चला तर मग 6 वारीची नऊवारी कशी नेसायची हे आज आपण पाहूयात. सगळ्यात आधी 1/3 साडी सोडायची आणि त्याची व्यवस्थित गाठ मारायची. गाठ मारण्याआधी साडीची बॉर्डर आधी व्यवस्थित करून घ्या, म्हणजे ती छान दिसते. आता डाव्या बाजूला सोडलेली जी साडी आहे ही दोन्ही पायाच्या मधून मागे घ्यायची आणि खोचायची. खोचण्याआधी बॉर्डर व्यवस्थित दिसावे म्हणून त्याची मिरी करायची आणि पिन करायची, म्हणजे ती हलणार नाही. आता उजव्या बाजूला सोडलेली जी साडी आहे ती दोन्ही पायाच्या मधून मागून पुढे घ्यायची आणि त्याच्या व्यवस्थित मिऱ्या करून त्याचा पदर करायचा. त्यानंतर
गळ्याच्या भोवती जी बॉर्डर आहे ती उजव्या हाताच्या खालून मागे व्यवस्थित ॲडजस्ट करून पिन करायची. आता इथे तुम्ही छान कमरेला कमरपट्टा लावू शकता, त्यामुळे खूप सुंदर असा लुक येतो. हा आहे फायनल लुक. वॉटरफॉल स्टाईल. सगळ्यात आधी उजव्या बाजूने साडी खोचत एक गोल वेढा घ्यायचा. त्यानंतर थोडीशी साडी सोडून पुन्हा एकदा दुसरा वेढा घ्यायचा. आता इथे आपण पदर थोडाशा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. इथे तुमच्या साडीची जी वरचा कॉर्नर आहे, जे वरचं टोक आहे, त्याला धरायचं आणि साडीच्या मिऱ्या करायच्या. त्यानंतर त्याला पिन करून तुमच्या डाव्या खांद्यावरती सोडून द्यायचं आणि पिन करायची. त्यानंतर तुमच्या जी सोडलेली साडी होती त्याला व्यवस्थित मिऱ्या करायच्या. आता तुमचं जे समोर मिऱ्या केलेल्या आहेत पदराच्या, त्या व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छान असा कमरपट्टा कमरेला लावू शकता, ज्यामुळे तुमची जी काही मिरी आहे समोरची ती हलणार नाही, त्याचा फॉल छान राहील. तर हा आहे फायनल लुक. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर साडी ड्रेपिंगबद्दल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. मी असेच दर आठवड्याला मस्त मस्त टिप्स घेऊन येत असते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.